नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अधुऱ्या स्वप्नाबद्दल. ही गोष्ट आहे अजित पवार आणि नंदुरबार यांच्यातल्या एका खास नात्याची आणि त्यांच्या जाण्याने मागे राहिलेल्या एका कधी न भरून येणाऱ्या पोकळीची. हीच भावना आज प्रत्येक नंदुरबारकराच्या मनात आहे, नाही का? एक रिकामी जागा, एक आशा जी पूर्णत्वाला जाऊ शकली नाही, आणि याचं कारण म्हणजे अजितदादा पवारांचं अकाली जाणं. आणि हे स्वप्न नेमकं काय होतं? तर नंदुरबारला एक हक्काचा पालक मिळवण्याचं. अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार होते असं जवळपास ठरलंच होतं. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अर्थात अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, 3 दशकांचा दांडगा अनुभव असलेले नेते. हे सगळं खरंय, पण नंदुरबारसाठी त्यांची ओळख या सगळ्याच्या खूप पलीकडची होती. ते होते आपल्यातलेच एक, आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी घट्ट जोडलेले गेलेले एक हक्काचं माणूस. आणि ही मातीशी असलेलं नातं होतं ना, ते काही फक्त भाषणांपुरतं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक कृतीतून ते दिसायचं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा त्यांचं या भूमीवरचं प्रेम व्यक्त व्हायचं. उदाहरणच घ्यायचं झालं तर चला, तुम्हाला एक छोटासा किस्साच सांगतो. गोष्ट आहे नंदुरबारच्या विश्रामगृहातल्या एका जेवणाची, जिथे एका साध्या भाताच्या चवीने दादांचं मन जिंकून घेतलं. विचार करा, राज्याचे उपमुख्यमंत्री. त्यांनी स्थानिक भाताची चव घेतली आणि इतकंच नाही तर त्याची इतकी दखल घेतली की त्याबद्दल सगळी माहिती मागवली. याला म्हणतात नेतृत्व, जे शेतकऱ्याच्या कष्टाची आणि स्थानिक उत्पादनाची खरी किंमत ओळखतं. बरं, हा तर झाला एक किस्सा. आता अजून एक गोष्ट ऐका. ही गोष्ट घडली एका बैठकीमध्ये, जिथे सातपुड्याच्या गोडव्याने दादांना इतकं प्रभावित केलं की त्यांनी जागेवरच एक मोठा निर्णय घेऊन टाकला. आणि ते शब्द काय होते? आमच्या महाबळेश्वरपेक्षा सातपुड्याची स्ट्रॉबेरी चांगली आहे. बघा, ह्यात फक्त कौतुक नाहीये, ह्यात आहे आपल्या भागातल्या उत्पादनाबद्दलचा प्रचंड अभिमान. आणि दादा फक्त कौतुक करून थांबले नाहीत तर त्यांनी त्यापुढे जाऊन कृती केली. आणि हीच तर होती अजितदादांची खासियत, त्यांची कार्यशैली. स्थानिक मालाचा अभिमान बाळगायचा आणि त्याला लगेच कृतीची जोड देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं. हेच त्यांच्या नेतृत्वाचं खरं वैशिष्ट्य होतं. पण दादांची दृष्टी फक्त शेती किंवा आर्थिक विकासापुरती मर्यादित नव्हती बरं का. त्यांना पर्यावरण आणि निसर्गाशी सुद्धा तितकीच काळजी होती. आणि हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलंय. एकदा काय झालं, ते एका पक्ष कार्यकर्त्याच्या घरी गेले होते. त्या कार्यकर्त्यानं नुकताच एक मोठा छान बंगला बांधला होता. पण दादांची नजर गेली ती भलत्याच गोष्टीकडे. त्यांनी थेट विचारलं, बंगला मोठा बांधलास, छान, पण झाडे कुठे आहेत? किती साधा पण किती महत्वाचा प्रश्न आहे हा, नाही का? त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की झाडांशिवाय हा बंगला शून्य आहे. एका वाक्यात त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व सगळ्यांच्या मनावर बिंबवलं. आणि इतकंच नाही, त्यांनी तिथल्या तिथे एक मोठा संदेश दिला. ते म्हणाले, आमच्याकडे आधी झाडं लावतात, मग घरं बांधतात. बघा, हा विचार किती खोल आहे. विकास आणि निसर्ग यांना जोडणारी हीच तर त्यांची दृष्टी होती. तर हे सगळं होतं दादांचं व्यक्तिमत्व. पण आता आपण येऊया त्या अपूर्ण वचनाकडे, जे आज प्रत्येक नंदुरबारकराच्या मनात एक मोठी वेदना बनून राहिलं आहे. झालं असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यापासून ते अगदी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांची एकच मागणी होती, एकमुखी मागणी. दादा, तुम्हीच नंदुरबारचे पालकमंत्री व्हा. यावरून दिसतं की त्यांच्या नेतृत्वावर सगळ्यांचा किती प्रचंड विश्वास होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी ही मागणी मान्य केली होती. त्यांनी शब्द दिला होता की निवडणुकीची आचारसंहिता संपली की लगेच नंदुरबारच्या विकासासाठी बैठक घेऊ. म्हणजे एक नवी आशा, एक नवीन उमेद निर्माण झाली होती. सगळा नंदुरबार जिल्हा विकासाची नवी स्वप्न पाहू लागला होता. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. दादांच्या पालकत्वाचं ते स्वप्न अखेर स्वप्नच राहून गेलं. हे खरं आहे की दादा आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत आणि विशेषतः नंदुरबारबद्दलची त्यांची जी ओढ होती, ती एका नंदादीपासारखी कायम आपल्यासोबत तेवत राहील. म्हणजे बघा, पालकमंत्रीपदाचं स्वप्न अपूर्ण राहिलं हे मान्य, पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेली विकासाची दिशा, ती कधीही मिटणार नाही. ती कायम आपल्या सोबत राहील. म्हणूनच आपल्या तांदळाला त्यांनी जी किंमत दिली,
आपल्या स्ट्रॉबेरीला जो मान दिला आणि आपल्या विकासाचा जो संकल्प केला होता तो पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. मला वाटतं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आणि हाच संकल्प नंदुरबारला निश्चितपणे पुढे घेऊन जाईल. एक निर्धार की दादा, तुम्ही जी सुरुवात केलीत ते काम आम्ही पूर्ण करणारच. अजितदादा पवार, नंदुरबार जिल्ह्याकडून तुम्हाला विनम्र आणि भावपूर्ण श्रद्धांजली.